हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेती हा महाराष्ट्रातला पारंपरिक आणि मुख्य व्यवसाय आहे. त्यातही ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचं कमी झालेलं प्रमाण हा शेतकऱ्यांच्या समोर नवा प्रश्न निर्माण झालाय. ऊस या पिकाला पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते आणि त्यामुळे कमी पाण्यावर ऊस उत्पादन घेता येणार नाही अशी शेतकऱ्यांची समजूत होती. या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष असताना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर ऊस उत्पादनाचा नवा प्रयोग केलाय. आमचं MIDC जवळ 596 नंबरमध्ये 2 एकर पिकाऊ असून बाकी सगळा फोंडामाळ होता. तेव्हा फोंडामाळामध्ये पीक घ्यायसाठी आम्ही डोजरनं 1 वर्ष कंप्लीट लेवल केली, रानाची लेवल करून पुढच्या वर्षी आम्ही नदीची स्कीम केली. त्या स्कीममधून आम्ही 6 एकर आम्ही ऊसाचं क्षेत्र तयार केलं आणि सुरुवातीला रान उतारीला असल्यामुळं, घसारत असल्यामुळे पाणी पाजायला बराच त्रास व्हायचा. त्यानंतर आम्ही ठिबक 6.25 एकर आम्ही ठिबक केलं. ठिबक केल्यामुळे आम्हाला लागवडीचा खर्च, पाण्याचा खर्च, पाणी 40% पाणी वाचल्यामुळं आमची लाईट बचत झाली. लाईट बचत होऊन कामगारचा पगारसुद्धा वाचला. कारण का आम्हाला 10व्या दिवशी भुईपाटानं पाणी पाजायला लागत होतं, ते आम्हाला मारहाण असल्यामुळे आम्हाला 4थी ते 5वी दिवशी आम्हाला पाणी पाजायला लागायचं. तो कामगाराचा खर्च जर बघितला तो न परवडण्यासारखा होता. ठिबक केल्यामुळं आम्हाला 50% कामगारांची बचत झाली, पाण्याची बचत झाली 40% आणि शासनाकडून त्यानंतर आम्ही 2 वर्षापूर्वी म्हणजे 2009ला आम्ही जवार विहीर मंजूर करून घेतली शासनाकडून आणि जवार विहीर काढून जवार विहिरीमध्ये नदीचं पाणी आम्ही लिफ्ट केलं आणि त्याच्यावरती आम्ही त्या विहिरीवरती ठिबक चालू केला आणि तसं ठिबकलासुद्धा आम्हाला शासनाची सबसिडी मिळाली. त्याच्या अगोदर आम्ही बोरवर बायवाल पद्धत केली होती, त्यालासुद्धा आम्हाला महाराष्ट्र शासनाची बायवाललासुद्धा आम्हाला 33% सबसिडी मिळाली. आणि ह्या पद्धतीनं आता आम्ही कोल्हापूर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कमीत कमी 2 वर्ष झाले आम्ही पाला कुट्टी करून आम्ही 1 सडेआर आम्ही पाला दाबतोय. पाला दाबल्यामुळं आमचा भांगलीचा खर्चसुद्धा आमचा कमी आला. लागवड जी वेस्टेज जात होती ते ठिबकमार्फत आम्ही लागवड देत असल्यामुळं लागवडसुद्धा आमची बरोबर पिकाच्या मुळाशी जायला लागली आणि आम्ही शेती अधिकाऱ्याकडून ठिबकच्या लागवडीचा डोस तयार करून घेतला आणि एकरी 4थी दिवशी युरिया 4 किलो, नत्र पालाश असं एकत्र करून आम्ही प्रत्येक आठवड्याच्या 4थी दिवशी आम्ही एकरी आम्ही लागवड त्यातून ठिबकमधून आम्ही लागवड सोडतो आहे. अशा या पद्धतीनं जर शेती केली तर शेतकऱ्यांनी त्याचा बराच फायदा होईल आणि शेतकऱ्यांनी शेती करताना व्यापारी पद्धतीनं धंदा म्हणून शेती केली तर ती फायदेशीर आहे. ते आमच्या ह्याच्यातनं आम्हाला ते चांगलं जाणवलं.
कारण का ज्या वेळेला ह्या माळाला कुसळी गवताशिवाय काही उगवत नव्हतं, तिथं आम्ही आता 60 टन आम्ही इकडे आम्ही ऊसाचा ॲव्हरेज घेतो आहे. त्यामुळं शेती ही फायदेशीर आहे. तसंच आम्ही शेतीकडनं नारळाची झाडं लावलेली आहेत, त्याचंसुद्धा आता आम्हाला उत्पन्न चालू झालेलं आहे. आम्ही त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही 100% आम्ही हे घेतलं होतं, म्हणजे फळबाग. त्यामध्ये आम्ही बोरं आणि आंब्याचीसुद्धा लागवड केली होती. पण पाण्याअभावी ती काय बाग म्हणजे बरोबर आली नाही. त्यामुळे आम्ही ती बाग कॅन्सल करून आम्ही परत तिथं ऊस लावला. 2010ला आम्ही अर्धा एकर आम्ही देशी केळं लावली होती. त्या देशी केळ्यातनं सुद्धा आम्हाला उत्पन्न चांगलं मिळालं. शेतकऱ्यांनी जर उद्योग म्हणून जर शेती केली तर शेतीमध्ये तसा भरपूर नफा आहे. आणि शेतकऱ्यांनी भुईपाटानं पाणी न पाजता ते जर ठिबकमार्फत जर शेतकऱ्यांनी जर पाणी पाजलं तर कामगार खर्च तसंच लाईट बचत होईल आणि वेळेची बचत होईल. तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करून ठिबक करावं आणि ठिबकमार्फतच शेतीला पाणी द्यावं. त्यामुळे रानं जे जादा पाणी पाजल्यानंतर जे रानं मीठ फुटते रानं असणे आपण म्हणतोय ते फुटणार नाही आणि शेतकऱ्यांनी त्याचा भरपूर फायदा होईल. शेतकऱ्यांनी ठिबकच प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं असं माझं एक शेतकरी या नात्यानं माझं एक मत आहे. पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. अं? शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. कृषी मंत्रालय भारत सरकारद्वारे एक सूचना. किसान कॉल सेंटरमध्ये नोकरी देण्याचं खोटं आमिष दाखवून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक बेरोजगार युवकांकडून मोठ्या रकमा उकळून त्यांची फसवणूक करत आहेत. जनतेला सूचित करण्यात येत आहे की वरकरणी किसान कॉल सेंटरमध्ये भरती करण्याच्या उद्देशानं प्रसारित केलेल्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा या विभागाशी कोणताही संबंध नाही. फसवणूक झालेल्या व्यक्तींनी यासंबंधी तात्काळ पोलिसांकडे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 1800-180-1551 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची या गावामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करून प्रति एकरी ऊसाचं उत्पादन वाढवण्यात प्रकाश कौंदाडे हे शेतकरी यशस्वी झाले आहेत. पारंपरिक पद्धतीनं पिकाला पाटानं पाणी न पाजता ठिबक सिंचनाचा वापर करून ऊसाला मुळाशी आणि आवश्यक तेवढंच पाणी दिलं. या प्रयोगामुळे पाण्याचा खर्च तर वाचलाच, पण त्याशिवाय पंपाचा वापर न केल्यानं विजेचीही बचत झाली. कामगारांचा खर्चही 50% वाचला. शासनाच्या जवाहर योजनेअंतर्गत विहीर खणून त्या पाण्यावर ठिबक सिंचनाचा वापर केला. त्याला शासनाची सबसिडीही मिळाली. ठिबक सिंचनाचा हा प्रयोग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बचतीचा नवा मार्ग दाखवून गेला. पैशाची बचत तर झालीच, शिवाय उत्पादनही वाढलं, असा दुहेरी फायदा झाला. पाण्यामध्ये विरघळणाऱ्या खतांचा वापर करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना मुळाशी खत योग्य मात्रेमध्ये पोचवलं. ऊसाच्या शेतीच्या कडेनं नारळाच्या झाडांचीही लागवड केल्यानं
शेतीच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ झाली. शिरोली पुलाची गावातीलच बंडोपंत रंगराव लंबे या ऊस उत्पादक शेतकऱ्यानेही पाण्याचं काटकसरीनं नियोजन करून ऊस उत्पादनाची सुरुवात केली आहे. 8 एकराच्या शेतीमध्ये ऊसाची एक सरीआड लागवड करून आणि पिकाला पट्टा पद्धतीनं पाणी देऊन पाण्याची बचत केली आहे. 3 वेळा नांगरणी करून 4 फूट अंतर ठेवून लागवड करून 2 सरींच्या मधल्या जागेमध्ये कमी वेळात उत्पादन देणारं आंतरपीक घेऊन ऊस उत्पादनामध्ये वेगळा प्रयोग केलाय. मी पूर्वीपास शेती करतो. 7-8 एकर जमीन आहे माझी. पूर्वीपास शेतीचा व्यवसाय असल्यामुळे मी 8632ची लागण करतो. लागवड आरशेपची ट्रॉनिक फवारण्या, मायक्रोला, सोजला या फवारण्या करतो. DAP, सॅट्रॅट, बोरोकॉल, मॅग्नेशियम सल्फेट ही टाकतो आणि उत्पन्न जास्तीत जास्त मी 70-75 टनांना ॲव्हरेज काढतो. जमिनीची मशागत 3 डाव नांगरट करतो. 2-3 वेळा नांगरट, सरी 4 फुटाची. पाण्याचे नियोजन काटकसरीनं करतो. बेण्याची निवड, बेणे प्लॉट जर करायचं झालं तर नवीन व्हरायटी आणतो. 8632 कुठली नवीन जात निघेल ती आम्ही लावतो. आता 9900 नवीन एक जात लावली आहे, आता बेणे प्लॉट केला आहे. लावायच्या वेळा मी 2-3 डाव नांगरट करतो. खताचं मात्रा देतो. एकरी 10 ते 20 टोल्या खत ओढतो. नंतर सरी सोडून आंतरपिकं करून लावण करून टाकतो. कीड नियंत्रणासाठी फवारण्या देतात. फवारण्या त्या पद्धतीनं आम्ही कीटकनाशक, उंचवाडीचं आपलं मायक्रोला आहे, टॉनिक फवारणी, सुजला आहे, 19-19 सुजला आहे. हे फवारणी आम्ही करतो कायम. पाण्याचं होऊन स्वतःचं पाणी असल्यामुळे नदीकाठचा भाग आहे, एक आड पाणी पाजतो आम्ही. प्रत्येक सरींना सोडत नाही. आणि खोडवा असेल त्या खोडव्याच्या पद्धतीला आम्ही पट्टा पद्धतीनं आपलं पाला एक सरी आड करून दाबून 65 कुजवतो आम्ही. खताचं नियंत्रण आम्ही रासायनिक खतावर जरा कमी प्रमाणावर वापरतो. नदीकाठची माती जरा ओढतो आम्ही, खत ओढतो, शेणखत वगैरे ओढतो. उत्पादन निघतं आमचं 70-75 टन एकरी ॲव्हरेज निघतं लावण्याचं. खोडवं निघतं 60-65 टन. ही खोडव्याची 4 फुटाची सरी आहे. 4 फुटाच्या सरीवर मी पाला दाबलेला आहे. पाला दाबून कंपोस्ट खत तयार होतं. कंपोस्ट खतामुळं शेतीचा जमिनीचा पोत चांगला राहतो. खत मिळतं भरपूर. खत मिळाल्यामुळं जमिनीचा पोत वाढतो. ऊसाची उंची वाढते. पाण्याचं नियोजन राहतं आहे. एक सरी अडकून असल्यामुळं पाणी कमी बसतं. टॉनिकच्या फवारण्या करतो. लागवड टाकतो. आपलं मायक्रोला, सोजला जे फवारण्या होतात. DAP, पोटॅश, फॉस्फेट, युरिया टाकतो. एक आड एक पद्धतीनं पाणी पाजतो. ॲव्हरेजला चांगलं होतं हे. या पद्धतीनं मी शेती पिकतो. आणि पाल्याचं हे महत्त्व लोकांनी समजत नाही. काय लोकांनी पाला पेटवून टाकतात. आम्ही आता 7-8 वर्ष झाली आता ही एक सरी बार करून आम्ही पाल्याचं आपलं पट्टा पद्धतीनं आपली पाण्याचे नियोजन होतं, खत होतं. ह्या पद्धतीनं आम्ही आपलं एक सरी अडकून पाला दाबतोय. पाला दाबून किंवा पाचट कुजवून ऊसासाठी कंपोस्ट खताचा वापर ऊस उत्पादनासाठी उपयुक्त ठरलाय. रासायनिक खतांचा वापर कमी करून अशा कंपोस्ट खताच्या आणि शेणखताच्या वापरामुळे ऊसाची गुणवत्ताही वाढते. शिवाजी भाऊसाहेब खवरे या शेतकऱ्यानं स्वतःच्या पाईपलाईनमधून दर 15 दिवसाला ऊसाला पाणी देऊन माती चांगली बारीक होईपर्यंत मशागत करून आणि शेतात स्वतः जातीनं लक्ष देऊन कष्ट करण्यावर भर दिला आहे. पहिल्यांदा 2 वेळा नांगरट, बांडगं, कोळपे मारून मला शेतीची आम्ही मशागत चांगल्या पद्धतीने करून घेतो. असं म्हणजे ते माती अशी बारीक व्हावी, शेतीचा खत चांगला व्हावा त्या पद्धतीने पहिला मशागत करून घेऊन त्यानंतर आम्ही ऊसाची लागवड करतो. बियाण्याची वगैरे काय आम्ही असून इथून प्रत्येक शेतकऱ्यावरून जे विहिरीचं पाणी पाहिजे असते त्या विहिरीच्या पाण्यावर आम्ही बिया आणतो आणि ते नदीच्या पाण्यावर आम्ही ते बिया ते लावून करतो. ऊस हे परवडत पीक आहे, परंतु त्यात कसं निसर्गानं जर सहकार्य केलं व पूर आला नाही आलं हे आला आणि त्यात म्हणजे खत बियाणे हे जर महाग झालं तर परवडणार नाही. जर खत बियाणं एवढं चांगलं असेल आणि आम्ही शेतकऱ्यांनी त्यात कष्ट केलं, चांगलं टेनेज काढलं तर परवडणारं पीक आहे. आणि माझ्या अंदाजानं गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांना काहीतरी पीक ह्याच्यावरती औषध म्हणा, आपलं नवीन बियाणं काहीतरी नवीन सबसिडी देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावं हीच आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना जर सरकारनं जर सबसिडी देऊन
व आता विहीर असून दे, नवीन पाईपलाईन असून दे, नवीन काहीतरी हे असेल तर असं जर बँकेने सहकार्य केलं शेतकऱ्यांनी चांगला कष्ट करून चांगलं उत्पादन काढू शकतो. महाराष्ट्रातील दुष्काळी पार्श्वभूमीवर ठिबक सिंचन पद्धतीनं ऊसाला पाणी देऊन पालाकुट्टीच्या माध्यमातून उत्पादन वाढवणाऱ्या कंपोस्ट खताचा वापर करून शेतीचा खर्च वाचवून उत्पादन वाढीचा केलेला हा नवीन प्रयत्न निश्चितच अनुकरणीय आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneकृषी@hotmail.com आणि ddkpuneकृषी@rediffmail.com.